हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं। खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा। तर व्हेजिटेरियन जी लोक असतात ना, मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही। तर आपल्यासाठी ना व्हेजिटेरियन लोकांसाठी की आपण नॉनव्हेजसाठी काहीतरी असं ऑप्शन शोधत असतो की अरे काय आपण खाऊ शकतो। तर काही जण सोयाबीन वगैरे सुद्धा ट्राय करतात। तर मी तुम्हाला आज एक खूप सुंदर रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। जसं मच्छी फ्राय आपण करतो ना, त्याच पद्धतीत अगदी सिमिलर वेनी आपण वांग फ्राय करणार आहोत। तर खूप सुंदर लागतं टेस्टला। वरण भातासोबत अगदी साधंसं वरण असेल ना, गोड वरण, त्याच्यासोबत हे वांग फ्राय इतकं सुंदर लागतं ना, खूपच छान आणि टेस्ट एक नंबर येते। तर ही रेसिपी आपण पटकन बघूया। तर सगळ्यात पहिले ना, इथे मी एक काळं असं मोठं वांग घेतलेलं आहे। एकदम लांब असं वांग आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसर असलं पाहिजे। तर ते आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याचा जो देठाचा जो भाग असतो ना, तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि असं त्याला आपल्याला चकत्या पाडून असं थोडंसं जाडसर असं कापून घ्यायचं आहे। एकदम बारीक पण आपल्याला काप करायचे नाहीये, थोडेसे जाडसरच ठेवायचे। तर इथे मी एका मागोमाग एक असे सगळे काप करून घेते पटापट। हे काप करत असताना ना, सुरीला शक्यतो धार असावी, नाहीतर ते पटकन कापले नाही जाणार। तर तुम्ही इथे बघू शकता सगळे काप असे खूप सुंदर प्रकारे झालेले आहेत। तर मी तुम्हाला एक काप दाखवते की किती जाडसर असला पाहिजे। तर एवढ्या कन्सिस्टन्सीचा असा आपला एक काप असला पाहिजे। तर ते सगळे जे काप आहेत ते मी एका ताटात काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला आता ड्राय स्पाइसेस घालून घ्यायचे। तर सगळ्यात पहिले मी थोडीशी हळद घालून घेते, त्याच्यानंतर गरम मसाला घालून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आगरी कोळी मसाला घालून घ्यायचा आहे, मग आपल्याला त्याच्यामध्ये मालवणी मसाला घालून घ्यायचा आहे, आणि थोडीशी धनेपूड वगैरे टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात। सगळ्या कापांना व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे, त्याच्यामुळे मीठ हे आपल्या अंदाजानुसार व्यवस्थित टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक कापाला आलटून पालटून असा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। जसं आपण मासे कसे मसाल्यामध्ये कालवतो, जे आपल्याला फ्राय करायचे असतात, सेम तशीच ही स्टेप आहे। व्यवस्थित असं कालवून घ्यायचं आपल्याला। तर तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक कापाला व्यवस्थित असा मसाला लागलेला आहे। तर आता हे मी काय करते ना, 15 मिनिटं मी तसंच ठेवणार आहे आणि 15 मिनिटानंतर त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आता 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की मसाल्याला खूप सारं असं पाणी सुटलेलं आहे। त्यावेळेस पुन्हा एकदा व्यवस्थित कालवून घ्यायचं आपल्याला। एका साईडला हे काप आपले रेडी झालेले आहेत आणि एका साईडला मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। तर पॅन गरम झाला की आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे। हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे काप। तेल व्यवस्थित आपण पसरवून घेऊया पॅनमध्ये। त्याच्यानंतर ना मी एका डिशमध्ये रवा काढून घेतला आहे। हा जाड रवा आहे। तर एक एक जो काप आहे तो आपल्याला त्या रव्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे मागून पुढून, आणि त्याच्यानंतर गरम तेलामध्ये आपल्याला तो शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। असे सगळे काप आपल्याला रव्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि जसे मच्छी फ्राय करतो ना, सेम तशीच ह्याची पद्धत आहे आणि लागतो चवीला खूपच छान। सगळे काप आपण तसे मस्तपैकी शॅलो फ्राय करून घेऊया।
तुम्ही इथे बघू शकता की रंग किती सुरेख आलेला आहे आणि टेक्स्चर ह्याचं खूप मेन म्हणजे खूप छान आहे. आपण जेव्हा एक घास तोंडात घेणार ना तेव्हा जो क्रिस्पीनेस असतो ना तो खूप सुंदर येतो. तर गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. एका साईडचे जेव्हा फ्राय होणार ना तेव्हा पलटून आपल्याला दुसरी साईड फ्राय करत ठेवायची आहे. जवळजवळ 10 मिनटात हे व्यवस्थित रेडी होतात फ्राय होऊन. दिसायलाच इतके टेम्पटिंग आहेत. तर व्यवस्थित दुसरी साईड सुद्धा मी पलटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ते पलटून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित शिजतील. जर कच्चट राहिले ना तर आपल्याला खायला तेवढी मजा येणार नाही आणि तो क्रिस्प पण येणार नाही. तर आता काप आपले वांग्याचे रेडी झालेले आहेत. तर आपण ते एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. बघा माशाच्या तोडीस तोड आहेत की नाही. जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हीच मच्छी किंवा हेच मासे आपण म्हणू शकतो, कारण होतात पण खूप छान आणि दिसायला पण खूप टेम्पटिंग असे आहेत. तर अशा प्रकारे चटपटीत असं वांगचे जे काप असतात वांग फ्राय आपलं झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर ही वांग फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर खरंच ट्राय करून बघा, कारण खूप कमी वेळात होते, खूप झटपट होते आणि एका साईडला आपण वांग फ्राय करायला ठेवू शकतो, एका साईडला आपण आपली इतरही कामं करून घेऊ शकतो. कारण थोडंसं आपल्याला आता तुम्ही जसं रेसिपीमध्ये बघितलं की वांग्याला मसाले लावल्यानंतर आपल्याला ते 10 ते 15 मिनटं तसंच ठेवून द्यायचे म्हणजे ते मसाले जे आहेत ते वांग्यामध्ये व्यवस्थित मुरतात. तर त्याच्यामुळे इतरही 10-15 मिनटात कामं करून घेऊ शकतो. झटकीपट होते आणि रेसिपी खूप छान होते. खूप छान होते ही डिश. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.